लिहिलेला असतो, त्याच्यामुळे त्याचं वाङ्मयीन मूल्यमापन अपेक्षित नसतं. पण ते लिहित असताना त्याच्यातून जी गौरवमूर्ती आहे त्या गौरवमूर्तीची कुठली वैशिष्ट्ये व्यक्त झालेली आहेत. साधी साधी माणसं असतात आणि साध्या साध्या शब्दामधून काही महत्वाच्या गोष्टी सांगून जातात त्या गौरवमूर्तीविषयी, त्याची फक्त नोंद इथं आपण घेतली पाहिजे. म्हणून अशा काही गोष्टींची नोंद मी इथं घेतो आहे. लोभस हा या ग्रंथाचं नाव ठेवलेलं आहे. खूप चांगलं नाव आहे. या आधी 2 जणांनी आपल्या ग्रंथाला हे नाव दिलं होतं. ह्या लोकांना हे माहित नव्हतं, पण या लोकांना स्वतंत्रपणे हे सुचले. रसाळ सरांच्या ग्रंथाचं नाव लोभस आहे आणि भूद वाडीकर सरांच्या गौरव ग्रंथाचं नाव लोभस आहे. त्याच्यामुळे ते रिपीट झालं हे ठीक आहे, कारण ह्या लोकांना हे माहित नव्हतं. पण लोभस हा शब्द अतिशय चांगला आहे. ज्याच्यावर लोभ करावा अशा माणसाला आपण म्हणतो की तो फार लोभस आहे, म्हणजे कुणीही त्याच्यावर लोभ करेल. आणि ते अत्यंत समर्पक असं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारा तो शब्द आहे सुभाष जाधव सरांच्या. तो माणूस अत्यंत लोभस आहे, कुणीही त्याच्यावर लोभ करावा, प्रेम करावं असा तो माणूस आहे. म्हणून तो